नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे कला आणि अद्वैत दोघे जण घरी आलेले असतात. कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेला असतो, पण त्या कार्यक्रमामध्ये त्यांना ताडी प्यायला सांगितलेले असते. तेव्हा कला अद्वैत दोघेही नको म्हणतात, पण म्हटलं जातं की प्रसाद म्हणून थोडी थोडी प्या. पण कला आणि अद्वैत दोघे जण थोडी थोडी पिता पिता खूपच जास्त पितात आणि त्यामुळे दोघांनाही ताडी आता चढलेली असते. दोघेही घरी येतात. तेव्हा इकडे अद्वैत आता वेगळ्याच आवाजामध्ये गाणं म्हणत असतो. तेव्हा कला म्हणते, "चांदेकर गप्प बस तू. काय चाललंय तुझं? तुझं ना काहीतरी वेगळंच चाललंय. गप्प बस बरं." तेव्हा अद्वैत म्हणतो, "का गप्प बसू मी? मी का तुझं ऐकायचं?" तेव्हा कला म्हणते, "तुला माझं ऐकावंच लागेल, कारण मी तुझी बायको आहे. कळलं का तुला?" तेव्हा इकडे अद्वैत तिला म्हणत असतो, "ए तू गप्प बस आणि तिला शुक शुक असं म्हणत असतो, गप्प बसायला सांगत असतो. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, "मी तुझं काही ऐकणार नाहीये. तुला काय वाटलं, तू माझ्यावरती हक्क गाजवशील आणि मी लगेच तुझं ऐकेन का? का ऐकायचं मी तुझं? अजिबात नाही ऐकणार." तेव्हा इथे कला म्हणते, "चांदेकर, तुला माझं ऐकावंच लागेल, कारण मी तुझी बायको आहे. तू मला इथे गप्प बसायला सांगतोयस आणि बाहेर तुझं काय चालू होतं? सांग ना, तुझं काय चालू होतं?" तेव्हा इथे कला म्हणते, "चांदेकर, एक गोष्ट लक्षात ठेव. तू आहे ना, कुठल्याही मुलीकडे बघायच्या आधी 10 वेळा विचार करायचा की तुझं लग्न झालंय, ते सुद्धा माझ्याबरोबर. त्याच्यामुळे मी तुझी बायको आहे आणि बायको असल्यामुळे सगळ्यात जास्त माझा अधिकार आहे तुझ्यावरती. कळलं ना? माझा अधिकार. त्याच्यामुळे माझ्या आधी दुसरा कुणाचाही विचार करायचा नाही आणि तुझ्या आणि माझ्यामध्ये दुसरी, तिसरी कुठलीही व्यक्ती येता कामा नये. कळलं का?" तेव्हा इकडे कला म्हणते, "मी तुझी बायको आहे. माझा तुझ्यावरती अधिकार आहे आणि तुझा माझ्यावरती अधिकार आहे. ही गोष्ट लक्षात ठेव. कळलं तुला चांदेकर?" तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो, "तुझं कसं आहे माहिती आहे का? तुझ्यावरती कुणी मरत नाही. माझ्याकडे मुली बघतात म्हणून तू जळतेस का? अगं, तुझ्यावरती कुणीतरी मरायला ना, आधी आपण तसं असलं पाहिजे. तू तशी असतेस का? तू माहिती आहे कशी आहेस? 1, 2, 3, 4 बुटकं वांगं शूर फार." तर इथे अद्वैत कलाला आता चिडवत असतो. तो म्हणत असतो, "1, 2, 3, 4 बुटकं वांगं शूर फार." तेव्हा कला म्हणते, "चांदेकर गप्प बस. तुला ना आता चढली आहे तुला." तर सरोज खूपच जास्त चिडलेली असते. आपला मुलगा आणि सून घरी नसतात. कलाला ती सून काही मानायला तयार नसते. पण तिचं म्हणणं असतं, की कामाला गेलेला मुलगा फोन उचलत नाही आहे. कधीपासून मी फोन करते त्याला. एक फोन उचलून साधा रिप्लाय देता येत नाही का? आणि हा मुलगा कधीपासून दुसऱ्या लोकांचा विचार करायला लागला, त्यांच्या भावनांचा विचार करायला लागला. आपल्या कामासाठी तिथे गेला होता ना, ते काम करायचं आणि घाईघाईने घरी यायचं ना. काम न करता तिथे त्या माणसांच्या कार्यक्रमामध्ये सामील व्हायची. यांना काय गरज? हे आता का करायला लागलं असं मला कळत नाही. तेव्हा रोहिणी तिथे येते आणि आगीमध्ये तेल ओतायचं काम करते, अगदी नेहमीप्रमाणेच. ती म्हणत असते की जेव्हापासून अद्वैतचं लग्न झालंय ना, त्या कलाबरोबर तेव्हापासून अद्वैत असा झालाय. दुसऱ्या माणसांचा विचार करायला लागलाय. कामाकडे त्याचं दुर्लक्ष व्हायला लागलंय. तेव्हा इथे सरोजला आता हे सगळं रोहिणीच्या तोंडून ऐकल्यानंतर खूपच जास्त राग येतो आणि रोहिणी हे सगळं मुद्दामून बोलत असते. कलाला सगळ्यांच्या नजरेतून पाडण्यासाठी बोलत असते. तेव्हा इथे आबा म्हणत असतात, की "हे बघा, या सगळ्यामध्ये अद्वैतची आणि कलाची काही चूक नाही आहे. गाडी बंद पडल्यावरती लोकं पुढे तरी कसं जाणार ना, म्हणून तिथे थांबले असतील." तेव्हा सरोज म्हणत असते, की "आबा, तुम्ही बोलताय ते सगळं पटतंय मला. गाडी बंद पडली. अहो, पण नंतर ती घाईघाईने चालू करायला नको का? आणि तो मुलगा दिव्यागरला डील करण्यासाठी जात होता ना, मग तो कोकणामध्येच का थांबला? आणि त्याने फोन केल्यानंतर एकदा तरी विचारलं का, की दिव्यागरच्या डीलचं काय झालं? ती फायनल झाली की नाही? त्याने एका शब्दाने विचारलं नाही. जेव्हापासून त्या मुलीबरोबर लग्न झालंय ना, तेव्हापासून तो असा विचित्र वागायला लागलाय." तेव्हा तिथे संगी येते. तिथे कामं करत असते. संगी तर चांदेकरांच्या इथली जणू काही मोलकरीणच झाले आणि सगळ्यांचं सगळं ऐकूनसुद्धा घेते आणि कामंसुद्धा करत असते. तेव्हा इथे सरोज म्हणते, की "यांच्या मुलीमुळे झाले सगळं. माझा मुलगा एकटा जायला निघाला होता ना, मग ह्यांच्या मुलीला त्याच्याबरोबर निघायची काय गरज होती आबा? या कला खरेमुळे सगळं झालंय. माझा मुलगा कधीच असा अनप्रोफेशनल वागलेला नाही आहे. पण हे सगळं त्या मुलीमुळे झालंय. जेव्हापासून ती त्याच्या आयुष्यात आली
तेव्हापासून तो असा वागायला लागला आहे. तेव्हा आबा म्हणत असतात की हे बघा, ती त्याच्याबरोबर कामासाठीच गेली होती ना, गाडी बंद पडली त्याच्यामध्ये त्या मुलीची काय चुकी, काळजी करू नका, ते दोघंजणं सुखरूप येतील. तेव्हा सरोज म्हणते नाही, आता मी तिथे जाणार आहे आणि त्या दोघांना घेऊन येणार आहे. तेव्हा रजनी म्हणत असते की वहिनी, एवढं रात्री कशाला जात आहे, हे बघा ते दोघेजण येतील ना, तुम्ही एवढं रात्री जाऊ नका, तुम्हाला त्रास होईल. तेव्हा इकडे सरोज म्हणते की नाही, आता मी कुणाचं काहीसुद्धा ऐकणार नाही आहे, मी एकटी आता जाईन आणि उद्या सकाळपर्यंत त्यांना घेऊन येईन. तेव्हा ती एकटी बाहेर पडत असताना सोहम म्हणतो की काकी थांब, मी पण येतोय तुझ्याबरोबर. आई आलो गो, काळजी करू नको, आम्ही दोघे जातो आणि लवकर येतो. तेव्हा इथे कला अद्वैत दोघे जण छान ताडी प्यायलेले असतात आणि ती त्यांना चढलेली सुद्धा असते. तेव्हा इथे कला आणि अद्वैत दोघे जण एकमेकांकडे बघत असतात. कला म्हणते चांदेकर, तुला चढली आता, कळलं ना. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, तू काय म्हणालीस की तुझा अधिकार आहे माझ्यावर, माझा अधिकार आहे तुझ्यावर, का पण का, असा का विचार करतेस तू. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तुला माहिती आहे ना, तू जळतेस ना माझ्यावरती. तेव्हा कला म्हणते कोण मी, हे बघ चांदेकर, मी पुन्हा एकदा तुला तेच सांगते, मी तुझ्या लग्नाची बायको आहे, त्याच्यामुळे माझा अधिकार आहे तुझ्यावरती, दुसरं कुणाचाही नाही. दुसरी कुठलीही मुलगी असेल ना, तिला लांब ठेवायचं तुझ्यापासून, कळलं का. आणि मी तुझी बायको आहे हे लक्षातसुद्धा ठेवायचं. तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो की अजिबात नाही, ही जबरदस्ती माझ्यावरती चालणार नाही. तेव्हा कला म्हणते चांदेकर, असं काय बोलतोयस तू, अरे नवरा बायको आहोत आपण, लग्न झालं आहे आपलं, त्याच्यामुळे दुसरी कुठलीही मुलगी आली ना तरीसुद्धा ती माझी जागा घेऊ शकत नाही, कळलं का. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की लाईट कशी गेली. तेव्हा कला म्हणते लाईट गेली कारण मी जे काही बोलते ना ते सत्य आहे म्हणून लाईट गेली. तेव्हा अद्वैत म्हणतो चल, तुझं हे सत्य राहू दे बाजूला, लाईट कशी गेली ते सांग. तेव्हा कला म्हणते चांदेकर, अरे लाईट गेली असेल जाऊ दे ना, आणि तसंही आता झोपण्याची वेळसुद्धा झालेली आहे. तेव्हा इकडे कला अद्वैत दोघेजणं भांडता भांडता बेडवरती पडतात. तेव्हा इकडे अद्वैत आणि कला दोघेजण एकमेकांच्या नजरेमध्ये आता पूर्णपणे डुबून गेलेले असतात. अद्वैत आपल्या हाताने कलाच्या चेहऱ्यावरती तिचे जे केस आलेले असतात ते हळूच आता बाजूला करत असतो आणि दोघेही रोमॅन्टिक पद्धतीने एकमेकांकडे बघत असतात. तर इथे सरोजला वाटत असतं की कधी एकदा ती आता पोचते कोकणामध्ये आणि अद्वैतला आपल्याबरोबर घेऊन येते, कारण कला आणि अद्वैत दोघेजण एकत्र असतात ही गोष्ट तिच्या मनाला अजिबात पटत नसते, कारण तिने कलाला अजून आपली सून म्हणून स्वीकारलेलं नसतं. तर इथे कला आणि अद्वैत दोघेजण शांतपणे झोपलेले असतात. जसे ते पडलेले असतात भांडता भांडता, तशीच कला त्याच्या खांद्यावरती डोकं ठेवून शांतपणे झोपलेली असते आणि सरोज त्याचबरोबर सोहम दोघेजण आता जिथे कला आणि अद्वैत दोघंजणं राहत असतात त्या ठिकाणी पोचलेले असतात, कारण लाईव्ह लोकेशन पाठवलेलं असतं अद्वैतने सरोजला आणि त्याच पत्त्यावरती ती आलेली असते. तेव्हा सोहम विचारतो की तुम्ही यांना पाहिलेत का, बघितलेत का तुम्ही. तेव्हा सांगितलं जातं हो, हे लोक आलेत ना, ते काही त्या घरामध्ये राहत आहेत. तेव्हा सोहम म्हणतो की थँक्यू आणि तिथे आता बघायला जातात. तर कला आणि अद्वैत शांतपणे दोघेजणं झोपलेले असतात. तेव्हा सरोज आणि सोहम दोघेजणं त्या ठिकाणी येतात. तेव्हा सरोज येते आणि दरवाजा उघडते. तेव्हा ती म्हणते की अद्वैत. तेव्हा अद्वैत डोळे उघडतो, समोर बघतो तर काय, सरोज आणि सोहम दोघेजण येऊन तिथे उभे राहिलेले असतात. कला तर सरोजचा आवाज ऐकून एवढी घाबरते की ती लगेच उठूनच बसते. तेव्हा इकडे आता अद्वैतला काय बोलावं काय करावं काही कळतच नाही, कारण समोरासमोर सरोज असते आणि ते दोघेजण एकाच इथे खाटेवरती झोपल्यामुळे त्याला आता खूपच जास्त लाजसुद्धा वाटते. सरोज त्याच्याबद्दल काय विचार करेल त्याला काही कळत नाही. तेव्हा सरोज म्हणत असते की अच्छा, म्हणजे तुम्हाला दोघांनाही मजा करता यावी म्हणून तुम्हाला अजून एक दिवस हवा होता का इथे राहायला, असं सरोज स्पष्टपणे त्यांच्या तोंडावरती बोलते. तेव्हा अद्वैतला काय बोलावं काही कळत नाही. तो म्हणतो नाही आई, असं काही नाही आहे. तेव्हा सरोज म्हणते की आता हे लोकांचं गाव आहे म्हणून मला इथे काय बोलता येत नाही आहे, पण तुम्ही दोघेजणं 5 मिनिटामध्ये तयार व्हायचं आणि लगेच बाहेर यायचं आहे, कळलं तुम्हाला. आणि ती सरळ बाहेर निघून जाते. अद्वैत दरवाजा लावून घेतो आणि म्हणतो की अरे यार, इथे आई कशी काय आली अचानक, आणि आपण दोघेजण असं एकत्रच होतो. देवा, आता आई काय विचार करत असेल माझ्याबद्दल. शेट शेट असं तो म्हणत असतो. त्याला खूप जास्त लाज वाटत असते, कारण समोर सरोज येऊन उभी राहिलेली असते आणि सोहमसुद्धा. तेव्हा इकडे आता काय बोलावं, ते लोक काय विचार करतील, असाच विचार अद्वैतच्या डोक्यामध्ये आलेला असतो.
तेव्हा कला म्हणते, चांदेकर, अरे पण सरोज मॅडम इथे अचानक कशा काय आल्या? त्यांना इथलं लोकेशन कसं काय माहिती? कुणी सांगितलं असेल त्यांना? तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, मला काय माहिती? तू मला काय विचारतेस? आधी तू मला सांग, माझे कपडे कुठे आहेत? कुठे ठेवलेस ते सांग. तेव्हा कला म्हणते, तू माझ्यावरती काय ओरडतोयस? हे सगळं काय माझ्यामुळे घडलंय? ते बघ कपडे त्या बाजूला ठेवलेत. तेव्हा इथे अद्वैत आणि कला दोघेजणं तयार होतात आणि लगेच जायला निघतात. तर इथे सरोजपेक्षा अद्वैतच जास्त आता टेन्शनमध्ये आलेला असतो. तर इथे कला आणि अद्वैत दोघेजणं जायला निघालेले असतात. तेव्हा सगळे गावकरी त्यांना घालवण्यासाठी तिथे आलेले असतात. तेव्हा इथे सगळेजणं म्हणत असतात की तुम्ही इथे आलात तर आम्हाला खूप आनंद झाला. तेव्हा सोहम म्हणत असतो की दादा, तुझी गाडीसुद्धा नीट करून आणली आहे, ही घे त्याची चावी. आणि सोहम अद्वैतला गाडीची चावी देतो. त्याचबरोबर इथे आता सरोज म्हणत असते की अद्वैत, आम्ही चल पुढे निघतोय, तू लवकरात लवकर गाडीमध्ये बस आणि मागोमाग ये. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो आई, लगेच आम्ही निघतो. तेव्हा सगळे गावकरी त्यांना बाय करायला आलेले असतात. ते म्हणत असतात की तुम्ही इथे आमच्या गावामध्ये राहिलात, कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलात, त्यासाठी खरंच तुमचे खूप आभार. तेव्हा कला म्हणत असते, तुम्ही कसले आभार मानताय? खरं तर आम्ही तुमचे आभार मानले पाहिजे. तुम्ही आम्हाला किती मान सन्मान दिला. तुमच्या गावामध्ये आलो तर तुम्ही आमचं स्वागत केलंत, त्यासाठी खरंच खूप थँक्यू. आणि तुमचे हे उपकार मी कधीच नाही विसरणार. तुम्ही आमची खरंच खूप मदत केली. नाहीतर एवढ्या रात्री आम्ही कुठे राहणार होतो, दिवस आम्ही कुठे काढणार होतो, आम्हाला खरंच कळत नव्हतं. तेव्हा तुम्ही पुन्हा आमच्या गावामध्ये या, आम्ही तुमचं असं स्वागत करू, असं सुद्धा गावकरी म्हणत असतात. त्यामुळे इथे अद्वैत कला या दोघांना खूपच जास्त आनंद होतो की इतकी चांगली माणसं त्यांना भेटतात. सगळेजण बाय वगैरे करत असतात. तेव्हा ती मुलगी जी इथे अद्वैतला भांग प्यायला देत असते, ती सुद्धा तिथे येऊन उभी राहिलेली असते आणि अद्वैतला बाय करत असते. तेव्हा अद्वैतसुद्धा तिला बाय म्हणतो. कलाला राग येतो आणि कला लगेच त्याला धक्का मारून पुढे निघून जाते. तेव्हा दोघेही गाडीमध्ये बसतात आणि सरळ तिथून निघून जात असतात. सगळे गावकरी त्यांना घालवण्यासाठी तिथे उभे राहिलेले असतात. त्यानंतर ती मुलगी मागे वळून एका मुलाकडे बघते आणि तो मुलगा तिथे येतो आणि तिच्याकडे बघत असतो. तर हे दोघं जण नेमकं काय करण्याचा प्रयत्न करत असतात, कला अद्वैतला काय फसवण्याचा प्रयत्न करत असतात, ते काही कळत नसतं. पण त्या मुलीचा चेहरा एकदम भयानकच दिसत असतो. कुठल्या प्रकारे ती त्या मुलाकडे बघून हसत असते ते काही लक्षात येत नाही, पण विचित्रच हसत असते. त्यानंतरला राहुल कामाचं बघत असताना तिथे नयना येते आणि म्हणते, राहुल काय करतोयस, कुठे जातोयस? तेव्हा राहुल म्हणत असतो की ह्या वेळेला युजली लोक कामावरती जातात, मी सुद्धा तिथेच जातोय, मी कामाला जातोय, ऑफिसला जातोय. तेव्हा नयना म्हणत असते, हो का, मला वाटलं व्हिडिओ गेम खेळायला बसतोयस की काय? तेव्हा राहुल म्हणतो, नयना हे काय बोलतेस तू? तेव्हा नयना म्हणते, नाही रे राहुल, मी मस्करी केली. राहुल म्हणतो, मला नाही आवडत अशी मस्करी, मी तुला आत्ताच सांगतोय, एवढी घाण मस्करी माझी नाही करायची. तेव्हा नयना मनामध्ये म्हणत असते की राहुल आता ऑफिसला जातोय, तिथे पैशांच्या किती उलाढाली होतात, पैसा, दागिने, तिथे बाहेरच सगळं असतं. पैशांचा जर एखादा बंडल उचलला तर कुणाला काय कळणार आहे? एखादा दागिना उचलला तर त्या सौरभला पैसे आणि दागिना तरी देता येईल आणि त्याचं तोंड बंद करता येईल. त्यासाठी मी राहुलबरोबर ऑफिसला जाऊ का? तेव्हा नयना म्हणते, राहुल, मला जरा तू घेऊन जातोस का? माझी डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट आहे, तू येऊ नकोस माझ्या बरोबर, मला फक्त तिथपर्यंत तू सोड. तेव्हा राहुल म्हणतो, ठीक आहे, मी तुला सोडतो, पण मला खरंच यायला जमणार नाही आहे, ऑफिसमध्ये माझं महत्त्वाचं काम आहे. तेव्हा नयना म्हणते, चला, म्हणजे आता जाता जाता राहुलला म्हणेल की अपॉइंटमेंट कॅन्सल झाली आहे, मी तुझ्याबरोबर ऑफिसलाच येते, असं म्हणून ऑफिसला जाते आणि तिथून पैशांचा एखादा बंडल उचलते. त्यानंतर अद्वैतला आता खूप जास्त लाज वाटत असते, कारण तो आणि कला दोघेजण बेडवरती असताना सरोज तिथे येते आणि त्या दोघांना बघते. तेव्हा आता आईच्या मनामध्ये अजून काय काय गैरसमज आले असतील याचा तो विचार करत असतो आणि त्याने तो खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो. तेव्हा कला म्हणते, चांदेकर, अरे पण सरोज मॅडम अचानक तिथे कशा काय आल्या ना, त्यांना पत्ता कोणी दिला असेल? तेव्हा अद्वैत म्हणतो, तू गप्प बस ना, कशाला सारखे मला प्रश्न विचारतेस? मीच तिला लाईव्ह लोकेशन पाठवलं होतं, लक्षात नाही आहे का तुझ्या? तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो की काल रात्री आम्ही दोघेजणं खूप जास्त भांग प्यायलो होतो, त्याच्यानंतर आम्ही दोघेजणं बोलत सुद्धा होतो. तेव्हा अद्वैतला आठवत असतं, कला म्हणत असते की मी तुझी बायको आहे, मी तुझी बायको आहे, माझा तुझ्यावरती अधिकार आहे, तुझा माझ्यावरती अधिकार आहे, हे सगळं त्याला आठवत असतं. तो म्हणतो, नंतर आम्ही आहे ना खाटवरती पडलो, त्याच्यानंतर काय झालं असेल, नंतरचं मला काहीच का आठवत नाही आहे, काही झालं तर नसेल ना आमच्यामध्ये, असं आता अद्वैत विचार करत असतो. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकरला झाले तरी काय, तो असा का विचार करतोय, नक्कीच याच्या मनामध्ये काहीतरी चालू आहे.
तेव्हा इथे कला म्हणत असते, चांदेकर काय झालं, कसला विचार करतोयस? तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही कसला विचार करत नाही आहे. तेव्हा इकडे आता गाणीसुद्धा लागत असतात. तेव्हा कला आता वेगवेगळी गाणी लावत असते आणि अद्वैतसुद्धा वेगळं वेगळं गाणं लावत असतो आणि तीसुद्धा अशी रोमॅन्टिक गाणी लागत असतात. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकरच्या मनामध्ये आता वेगळाच विचार आला आहे. त्याला असं वाटते की नक्की काही झालं तर नाही आहे ना, आणि म्हणूनच तो आता चिडचिड करतोय. तेव्हा आता याची मज्जा घ्यायला हवी. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, काही चुकीचं तर घडलं नसेल ना? नाही म्हणजे ही गप्प बसले म्हणून म्हणतोय. आता खालीच बघते, माझ्याकडे बघतसुद्धा नाही आहे. माझ्याकडे बघत नाही आहे म्हणजे नक्कीच काहीतरी घडले. माझ्यावरती रागवले असेल का खरे? तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर अरे तुला एक गोष्ट सांगू का? तेव्हा अद्वैत म्हणतो, काय सांग ना. तेव्हा कला म्हणते, अरे चांदेकर म्हणजे बघ ना, मला तर भीतीच वाटते. सरोज मॅडम तिथे अचानक आल्या ना, तेव्हा मला भीती वाटते. तेव्हा अद्वैत म्हणतो, गप्प बस तू. दुसरं काही बोलायला नसेल ना तर उगाच बोलू नकोस. तो आता खूप जास्त घाबरलेला असतो. अद्वैत इथे खूप जास्त टेन्शन घेतलेलं असतं या गोष्टीचं, की नक्की तिथे काही घडलं तर नसेल ना. त्या गोष्टीमुळे तो खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो, रेसलेस झालेला असतो. तेव्हा इथे कला म्हणत असते, की चांदेकर उगाचच या गोष्टीचा एवढा विचार करतोय ना, त्यामुळे इतकी चिडचिड करतोय. तेव्हा इकडे कला म्हणते, चांदेकर एक बोलू का? तेव्हा अद्वैत म्हणतो, बोल ना. तेव्हा ती म्हणते, घर आलंय आपलं, उतर आता गाडीतून. काय गाडीमध्येच बसून राहणार आहेस का? तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे नयनाला सौरभ म्हणत असतो, की हे बघ, तू माझे पैसे लवकरात लवकर आता मला देऊन टाक, नाहीतर मी सगळं आहे ना तुझ्या त्या नवऱ्याला जाऊन सांगेन ना, मी सगळं त्या राहुलला सांगेन. तेव्हा नयना म्हणत असते, की सौरभ प्लीज असं करू नकोस. मी तुला पैसे देईन ना, कोण नाही म्हणतंय, पण प्लीज या सगळ्यामध्ये तू राहुलला खिचू नकोस. तेव्हा इकडे आता दोघेजणं बोलत असताना राहुल आपली गाडी घेऊन त्याच ठिकाणी आलेला असतो आणि खिडकीमधून दोघांना एकत्र बघतो. तेव्हा इकडे कला म्हणत असते, चांदेकर तुला ना एक गोष्ट सांगायची आहे, सांगू का? तेव्हा जे काही घडलं आहे ना ते तुला सांगायचं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, हां सांग ना, काय काय घडलं आहे ते मला सांग, मला पण कळू दे. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर आपण जेव्हा तिथे होतो ना, माझा मोबाईल चार्जिंगला लावलाच नाही रे मी. काय करू, फोनच चार्जिंगला नाही लावला. तेव्हा अद्वैतला कळतं की कला हे सगळं मुद्दामून करते आणि तो म्हणतो, खरे हे काय फोन चार्जिंगला नाही लावला, दुसरं काही सांगायला नसेल ना तर नको सांगू, कळलं ना. तेव्हा कला म्हणते, चांदेकर आहे ना अजून तिथेच अडकून पडला आहे, पण चांदेकरची आता खूप जास्त मज्जा घ्यायला हवी असं कला म्हणत असते.